नमो सद्गुरो ज्ञानदीप प्रकाशा, नमो आदिरूपा अनंता परेशा, नमो मंगला मंगलद्वैतहारी, नमो त्वत्कृपा पूर्ण दोषा निवारी। तुझे रूप ते पावुदे विश्वव्यापी, तुझी पाऊले सेवुदे ग्राम रूपी। तुझे ज्ञान सर्वांतरी संचरू दे, तुझा सत्य आनंद लोकी वरू दे। खरे नाम निष्कामती ग्राम सेवा, झटू सर्व भावे करू स्वर्ग गावा। कळोगे वळो देहकारी पडू दे, घडू दे प्रभु ये वडेगे घडू दे। घडू दे प्रभु ये वडेगे घडू दे। श्री राम जय राम, श्री राम जय राम, श्री राम जय राम, श्री राम जय राम। जय जय रघुवीर समर्थ। कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने, प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। ओम जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी, दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्। एकं नित्यं विमलमचलं सर्वधि साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर, गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। गुरुपीठ गंगा जगी संत वागे, तया संत धारे तहा बिंदु आगे। कृपादास तुकडो जिंची जयाला, कसा विस्मरू मी गुरु अच्युताला, कसा विस्मरू मी गुरु अच्युताला। पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, दत्तात्रेय जनार्दन स्वामी एकनाथ महाराज की जय। मौली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। शांति ब्रह्म संत एकनाथ महाराज की जय। वंदनीय राष्ट्र संत श्री तुकडोजी महाराज की जय। वैराग्य मूर्ति गाडगे महाराज की जय। वंदन गुरुमावली श्री संत अच्युत महाराज की जय। राजा रामचंद्र भगवान की जय। पवन सुत हनुमान की जय। उमापति महादेव की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। जगदम्बा माता की जय। रुक्मिणी पांडुरंग भगवान की जय। जनता जनार्दन की जय। जगदम्बा माता की जय। एकवीरा माता की जय। बोलो भारत माता की जय। भारतीय संस्कृतीमध्ये मानवी जीविताच्या कल्याणाकरता जी काही पारमार्थिक सामाजिक उपक्रम राबवले जातात, त्या पारमार्थिक उपक्रमांमध्ये ज्या साधू संतांचे, सत्पुरुषांचे, महापुरुषांचे तुझ्या आमच्या देशावर, धर्मावर, संस्कृतीवर जे अनंत उपकार होतात, त्या उपकाराची परतफेड उपकाराने करण्याचा कृतज्ञपूर्वक सोहळा, आणि त्यालाच या जगात जयंती सोहळा असं म्हणत असतात. ज्या देशाची लोकसंख्या 130 कोटीच्या जवळपास आहे, त्या देशामध्ये तुम्हा आम्हाला प्रश्न पडतो की ठराविकच लोकांची जयंती या जगात का साजरी केली जाते. त्याचं गणितच आहे. परमेश्वराची साजरी होत असते जयंती, संतांची साजरी होत असते पुण्यतिथी, आणि सामान्य माणसाची साजरी होत असते तेरवी. असं ते गणित आहे. पण त्यातल्या त्यात समर्थ रामदास स्वामी महाराजांना विचारा
की काहो महाराज, जयंती कोणाची साजरी केली जाते? ते ग्रंथानाम दासबोध, गुरु शिष्याचा संवाद आणि येथे बोलला तो भक्तीचा विशद योग. दासबोधाच्या माध्यमातून समर्थ रामदास स्वामी तुम्हा आम्हाला सांगतात कोणाची जयंती या जगात साजरी होत असते. ते म्हणतात विशेष गुणे शोभला. दासबोध, विशेष गुणे शोभला तोची सद्गुरु जाणावा भला आणि सर्व लोक तयाला शोधित फिरती. ज्यांच्यामध्ये विशेष असे काही गुण आहेत, ज्यांच्यामध्ये अलौकिक काही गुण आहेत, ज्यांचा श्वासोश्वास हा परमेश्वरी चिंतनात, क्षण ना क्षण हा समाज कार्यात परमेश्वराची प्राप्ती हेच ज्यांचं अधिष्ठान असतं, परमेश्वराचं नाम ज्यांच्या मुखी असतं आणि परमेश्वराचं काम विश्वात्मक कार्य ज्यांच्या हाती असतं, त्यांचीच या जगतामध्ये जयंती ही साजरी होत असते. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टवेती परोपकारे, भूतांची दयागी भांडवल संता, आपुलिया ममता नागी देही. जे स्वतःचा विचार कधी करत नाहीत, जे सदैव दुसऱ्याचा विचार करतात, त्यांची जयंती होत असते. जे स्वतःसाठी जगतात ते जिवंत मरतात, लक्षात घ्या. आणि जे दुसऱ्यासाठी जगतात ते मेल्यानंतर सुद्धा या जगात जिवंत राहतात. म्हणून जय अंती सो जयंती. जयंती या शब्दामध्येच त्याचा अर्थ आहे. जय अंती, अंतिम श्वासापर्यंत ज्यांनी आपला जय जयकार टिकवून ठेवलेला बाणा, अशा संतांच्या श्रेष्ठ मालिकेमध्ये, संतांच्या मांदियाळीमध्ये बोला जाणारं अमृत पुष्प, ना पंत का पूरा बाना और एक पलक में ब्रह्म पछाना. अनाथांना सनाथ करणारे, निराधाराला आधार देणारे, साक्षात भगवान गोपाल कृष्णाला आम्ही पाहू शकलो नाही, पण त्या गोपाल कृष्णाचा साक्षात मूर्तिमंत अवतार जर या भूतलावर कोणाच्या रूपाने प्रगट झाला असेल तर संत आणि भगवंत ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्यामुळे आपण रामकृष्ण दत्त दिगंबराला पाहू शकत नाही, देवी देवतांना पाहू शकत नाही, पण त्या राम कृष्ण दत्त दिगंबर देवी देवतांची शक्ती, सामर्थ्य, चैतन्य एक वटून जर या भूतलावर कोणी महात्मा विश्वात्मक दृष्टिकोनातून निर्माण झाला असेल, ज्यांचं कार्य विश्वात्मक होतं, त्या महात्म्याचं नाव आहे ज्यांची आज आपण 112वी जयंती करतो. समर्थ परमहंस आडकोजी महाराजांचे परम कृपांकित भक्त, त्यांचं नाव आहे भगवान राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. संत श्रेष्ठ अच्युत महाराजांना विचारावं, का हो महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा अधिकार केवढा होता? ते म्हणतात अधिकार परत्वे कार्य होते, अधिकार नसता व्यर्थ जाते. असे जे संत सत्पुरुष असतात यांनी 4 गोष्टींवर प्रभुत्व मिळवलेलं असते. सगळ्यात पहिले तर विश्वावर प्रभुत्व मिळवलेलं असते. म्हणून अशा संतांना, ज्यांचा पाहण्याचा दृष्टिकोन, कारण आपल्याला कोण अनेक माहिती आहेत, एक आहे त्रिकोण, काटकोण, चौकोन, पंचकोन, षष्टकोन, सप्तकोन, अष्टकोन, नवमकोन, दशमकोन, असे अनेक कोण तुम्हा आम्हाला माहिती आहेत. परंतु हे सगळे कोण तुम्हा आम्हाला 9वी 10वीच्या भूमितीच्या पुस्तकातून बघायला मिळतात. परंतु एकच कोण तुम्हा आम्हाला बघायला मिळत नाही, तो भूमितीतून. त्याचं नाव आहे विश्वात्मक संतांचा विश्वात्मक दृष्टिकोन. तो तुम्हा आम्हाला भूमितीतून नाही बघायला मिळत. विश्वात्मक दृष्टिकोन जर बघायचा असेल भूमितीतून नाही, राष्ट्रसंतांसारख्या, विश्वसंतांसारख्या अशा महापुरुषांच्या भूमिकेतून बघायला मिळतो. म्हणून त्या ठिकाणी यांचं प्रभुत्व सगळ्यात पहिले विश्वावर असते. त्यांची प्रार्थनाही तशीच असते, अय विश्व के चालक प्रभव मुझमें समझ दे गुरुकुंज की. नहीं हो, मुझमें समझ दे बरखेड़ा की, मुझमें समझ दे टाकरखेड़ा की, मुझमें समझ दे विदर्भ की, मुझमें समझ दे महाराष्ट्र की. नहीं हो, अय विश्व के चालक प्रभव मुझमें समझ दे विश्व की. त्यांची प्रार्थना सुद्धा या जगतामध्ये विश्वात्मकच असते. आणि म्हणून सगळ्यात पहिलं प्रभुत्व अशा संतांचं हे विश्वावर असतं. दुसरं प्रभुत्व हे त्या ठिकाणी त्यांचं शरीरावर असतं. संनियमेंद्रिय ग्रामम सर्वत्र समबुद्धय ते प्राप्नुवन्ति मामेव सर्वभूत हिते रताः. संत आणि सामान्य माणूस ह्याच्यामध्ये फरक आहे. आपण इंद्रियाच्या अधीन, आपण सामान्य लोक इंद्रियाच्या अधीन, पण इंद्रिय हे संतांच्या अधीन असतात. हा फरक आहे दोघांमध्ये.
आपण इंद्रियाच्या अधीन, पण इंद्रिय मात्र या संतांच्या अधीन असतात. म्हणून शरीरावर सुद्धा यांनी प्रभुत्व मिळवलेलं असतं. तिसरं प्रभुत्व यांनी काळावर मिळवलेलं असतं. काल बडो बलकारी जाको भोजन है नर नारी. पण काळाची देवता सुद्धा अशा राष्ट्रसंतांसारख्या विश्वसंतांसारख्या समोर नाक घासते, नाक. वंदनीय अच्युत महाराजांनी त्याचं वर्णन केलेलं आहे. राष्ट्रसंत का कीर्ती नगारा अमरपुरी में बजता है, अरे तुकड़ो जी का नाम सितारा नभपंडल में सजता है. महाराज त्याच्यामध्ये म्हणतात, तुकड्या तुकडा विश्वरूप का विश्वरूप से जीता है. तुकडोजी महाराजांबद्दल बोलतात आहेत महाराज, अच्युत महाराज. टुकड़ा टुकड़ा विश्व रूप का विश्व रूप से जीता है, अरे काल जिसे बंधन करता वह संत कहो क्या मरता है. काल जिसे बंधन करता वह संत कहो क्या मरता है. राष्ट्र संत का कीर्ति नगारा अमरपुरी में बजता है, तुकडो जी का नाम सितारा नभपंडर में सजता है. काळाची देवता सुद्धा अशा संतांसमोर नाक घासते, त्याला नतमस्तक होते. काळालाही वापस पाठवण्याची ताकद या राष्ट्रसंतांसारख्या महापुरुषांमध्ये होती. म्हणून त्या ठिकाणी ते परब्रह्माचा अवतार होते. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धाराया आले दीनजना. ज्यांचं चालणं ब्रह्म, ज्यांचं बोलणं ब्रह्म, ज्यांचं पाहणं ब्रह्म, ज्यांचं खाणं ब्रह्म, ज्यांचा अनुभव या जगतामध्ये ब्रह्मस्वरूप आहे, जे उठतात ब्रह्ममुहूर्तावर, वागतात ब्रह्ममुहूर्तावर, आणि ज्यांचं ब्रह्म त्या ठिकाणी ज्ञान सुद्धा या जगतामध्ये ब्रह्मज्ञानी, आणि ज्यांचा आनंदही, कारण आनंद अनेक प्रकारचे आहेत. आनंद दुसरा आहे परमानंद, तिसरा आहे अत्यानंद, चौथा आहे स्वानंद, आणि या चारी आनंदाचा एक बाप आहे, त्याचं नाव आहे ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती. जे या जगतामध्ये सदैव ब्रह्मानंदामध्ये डोलत राहतात. लागला रंग भजनाचा आणि डोलला देवामुचा. अशा परिस्थितीमध्ये ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, आणि म्हणून उद्धाराया आले दीनजना. केव्हा केव्हा अशा संतांचे अवतार या भूतलावर होतात, ज्या वेळेला या भूतलावर दुर्गुण, दुर्व्यसन, दुराचार, दुष्प्रवृत्ती, अत्याचार, बलात्कार, घुसखोरी, काळा बाजार मोठ्या प्रमाणावर वाढत जातो. भूकंप, धरणीकंप, ज्वालामुखीचा उद्रेक, सुनामी, लाटा, असे नैसर्गिक आपत्ती ज्या वेळेला या भूतलावर तुम्हा आम्हाला सतावतात, भेडसावतात, माणसामध्ये माणुसकीचा पत्ता राहत नाही, अत्याचार, बलात्कार, घुसखोरी, काळा बाजार मोठ्या प्रमाणावर वाढत जातो. ही परिस्थिती कंट्रोल करण्याकरता परमेश्वराला सुद्धा या भूतलावर निर्माण व्हावं लागतं, सर्व शक्ती, सामर्थ्य, चैतन्य मिळून. आणि ही परिस्थिती कंट्रोल करावी लागते. म्हणून म्हटलेलं आहे, अवतार तुम्हा धरावया कारण उद्धाराया जन जडजीवा वाढवाया सुख भक्तिभाव धर्म जो कुळाचारी नाम विठोबाचे. अवतार, अव म्हणजे अधपतित आणि तार म्हणजे तारण्याकरता निर्माण झालेले. तुम्हा आम्हाला सामान्यांना अधपतित अवस्थेतून तारून देण्याकरता निर्माण झालेले परमेश्वराचे प्रेषित त्या महात्म्याचं नाव आहे, अवतारी महापुरुषाचं त्याचं नाव आहे वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज, ज्यांची आज आपण 112वी जयंती आजपासून तर 30 एप्रिलपर्यंत 7 दिवसपर्यंत ऑनलाईन हा सप्ताह कोरोनाच्या महामारीमुळे फेसबुकच्या माध्यमातून संपन्न होत आहे. गोपालकृष्णाचाच अवतार का म्हटलं मी? कारण आहे की देशकाल समयावरती ऋषी नेते होऊन येती परिवर्तन धर्मात येते. गोपालकृष्णाचाच अवतार मी का म्हटलं? कारण आहे त्याला की गोपालकृष्णाच्या जन्माची परिस्थिती आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजाच्या जन्माची परिस्थिती एकच होती. तुम्ही म्हणाल कसं काय? गोपालकृष्णाचा जन्म ज्या वेळेला झाला त्यावेळेला पावसाचा सडसडाट, विजेचा कडकडाट आणि झगांचा गडगडाट, त्या आभाळालाही पण आकाशालाही आनंद झाला. जणू काही त्यांनी महाराज त्या ठिकाणी त्या अवतारी गोपालकृष्णाचा जयघोषच केला असावा, म्हणून त्यांनी आपली हजेरी लावली.
तीच परिस्थिती राष्ट्रसंतांची सुद्धा होती. 30 एप्रिल 1909 रोजी ब्रह्ममुहूर्तावर ज्या वेळेला महाराज जन्माला आले त्यावेळेला सुद्धा घरावरचं छप्पर उडून गेलं. पावसाचा सडसडाट, विजेचा कडकडाट, ढगांचा कडकडाट, ती परिस्थिती राष्ट्रसंतांची जन्माच्या वेळेस होती. गोपाल कृष्णाला देवकी वसुदेव महाराज ज्या वेळेला गोकुळामध्ये दुर्डीमध्ये घेऊन जातात त्यावेळेला त्या अवतारी भगवंताला पाऊस लागू नये आणि म्हणून वासुकी नागाने त्यांच्यावर छत्र धरलं होतं. तर इकडे राष्ट्रसंतांचा जन्म झाल्याबरोबर आई तर बेशुद्ध होती, माय मंजुळा माता, परंतु बाजूच्या उकंड्यातला एक नाग येतो आणि तो सुद्धा त्या ठिकाणी त्यांच्यावर छत्र धरतो. परिस्थिती तीच. तिसरी गोष्ट त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो की ज्या वेळेला भगवान गोपाल कृष्णाचा जीवश्च कंठश्च मित्र, त्याचं नाव सुदामा. मग वंदने राष्ट्रसंत तसेच राहिले का? नाही ग, राष्ट्रसंतांना सुद्धा साहित्याच्या माध्यमातून एक रत्न त्या ठिकाणी या जगतामध्ये निर्माण झालं आणि तो जीवश्च कंठश्च साहित्य रत्नाच्या माध्यमातून एक पुण्यपुरुष, त्याचंही नाव त्या ठिकाणी सुदामजी सावरकर दादा होतं. हे लक्षात घ्या. जसं गोपालकृष्णाला सुदामा भेटला जीवश्च कंठश्च, तसं आज जे राष्ट्रसंतांचं साहित्य, कारण महाराजांचं म्हणणं होतं की मी काय बोलतो स्फूर्ती तरंग ज्या ज्या वेळेला माझ्या डोक्यामध्ये येतात नंतर मात्र त्या ठिकाणी ते निघून जातात. मी काय बोलतो हे माझं त्यावेळेला ध्यान राहत नाही, माझ्या मुखातून निघून जातात. व्यासपीठावर बसल्यानंतर नवीन भजन राष्ट्रसंतांच्या मुखातून निघालंच पाहिजे आणि ते जे साहित्य स्फूर्तीतरंग भजन, अनेक त्या ठिकाणी राष्ट्रसंत साहित्य जास्तीत जास्त जर अबाधित कोणी ठेवलं असेल तर ते त्या ठिकाणी त्यांच्या जीवश्च कंठश्च साहित्य रत्न सुदामदादा सावरकरांनी व्यवस्थित ठेवलेलं आहे. आणि नंबर 4, जसं मी परिस्थिती सांगितली, ढगाची, पावसाची, विजेची, दुसरी नागाची परिस्थिती, तिसरी म्हणजे सुदामजी त्याही काळात भेटले, गोपालकृष्णाला राष्ट्रसंतांना भेटले. आणि चौथी अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे भगवान गोपालकृष्णांनी विश्वैक ज्ञानाच्या माध्यमातून एक धर्मग्रंथ सत्यज्ञान तुम्हा आम्हाला प्रदान केलं आणि त्या धर्मग्रंथाचं नाव आहे गीता सुगीता कर्तव्या किंमन्ये शास्त्र विस्तरे या स्वयं पद्मनाभस्य मुखपद्मादिने श्रुता. सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनंदना पार्थवत्सा सुधीर भोक्ता दुग्धम गीतामृतम महत्. सर्व उपनिषदांचा वेदांताचा सार असलेलं इतके उपनिषद 108 प्रकारचे, 4 वेद, 6 शास्त्र तुमच्या आमच्याकडून न वाचणं झाले ते एक भगवद्गीता त्या ठिकाणी वाचून टाका. सर्वोपनिषदो गावो, सगळ्या उपनिषद वेदांताचा सार, नवे तर या वेदांताच्या उपनिषदाच्या वृक्षावरून गळालेलं एक सत्यज्ञान रूपी धर्मग्रंथ रूपी अमृत फळ आणि त्याचं नाव आहे भगवद्गीता. किंचित धीता गंगा जललव कणिका पिता. गोपालकृष्णाने तुम्हा आम्हाला विश्वात्मक ज्ञानाची भगवद्गीता सांगितली, तर वंदने राष्ट्रसंतांनी तुम्हा आम्हाला विश्वात्मक ज्ञानाची या जगतामध्ये ग्रामगीता माझे हृदय आणि त्यात बैसले सद्गुरुराय, ग्रामगीतेसारखा धर्मग्रंथ तुम्हा आम्हाला समजावून सांगितला. म्हणून गोपालकृष्णाचा अवतार म्हणून तो शब्द वापरला की वंदने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. 5वी गोष्ट आणखी सांगतो की गोपालकृष्णाचा अवतार का? आम्ही वृंदावनला पाहिलं नाही, आम्ही गोकुळाला पाहिलं नाही, पण वरखेडचं वृंदावन आणि गुरुकुंजचं गोकुळ करून टाकणारा साक्षात गोपालकृष्ण जर या विदर्भाच्या मातीला कोणाच्या रूपाने मिळाला असेल तर त्या महात्म्याचं नाव आहे वंदने राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज. म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साक्षात गोपालकृष्णाचा अवतार या भूतलावर निर्माण झालेत. मी जसं सांगितलं की ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले. 3 प्रकारचे ब्रह्मा आहेत या भूतलावर.
जे शब्दाच्या माध्यमातून परमेश्वराची सेवा करतात त्याला शब्द ब्रह्म असं म्हणतात. जे वाद्यांच्या माध्यमातून परमेश्वराची सेवा करतात, वाद्यांमधून एक नाद निघतो, हार्मोनियममधून एक नाद निघतो, तबल्यामधून एक धागेना तिनक धीना किंवा धिन धिन धात्रकतुना कत्तात धात्रकधीना असे एक नाद निघतात, ताल निघतात. वाद्यांच्या माध्यमातून परमेश्वराची सेवा करणे त्याला या जगतामध्ये नाद ब्रह्म म्हणतात. वंदने राष्ट्रसंतांनी एका वाद्याच्या माध्यमातून अख्ख्या विश्वाला त्या ठिकाणी मोहून टाकलं. त्या वाद्याचं नाव आहे खंजरी. खंजरी या शब्दाचा अर्थ काय आहे? खम म्हणजे आकाश आणि जरी म्हणजे ध्वनी. ज्यांच्या वाद्याचा आवाजाने अख्खं विश्व या जगतामध्ये दुमदुमून गेलं. जपानच्या त्या ठिकाणी विश्व धर्म परिषदेमध्ये जरी जातात, विश्व शांती परिषदेमध्ये जरी जातात, तरी त्या ठिकाणी हर देश में तू हर भेष में तू तेरे नाम अनेक तू एक ही है, तेरी रंगभूमि यह विश्व भरा सब खेल में मेल में तू ही तो है. हे ज्यावेळेला भजन वंदने राष्ट्रसंतांसारख्या महापुरुषांनी म्हटलं त्यावेळेला ते सुद्धा सद्गतीत होऊन गेले, मंत्रमुग्ध होऊन गेले परदेशचे लोक. सोपी गोष्ट नाही आहे. अख्ख्या विश्वाला ज्याने त्या ठिकाणी आपल्या वाद्याच्या माध्यमातून मोहून टाकलं त्या वाद्याचं नाव आहे खंजरी. खम म्हणजे आकाश आणि जरी म्हणजे ध्वनी. आणि म्हणून शब्दांच्या माध्यमातून परमेश्वराची सेवा करणे त्याचं नाव शब्द ब्रह्म, वाद्यांच्या माध्यमातून परमेश्वराची सेवा करणे त्याचं नाव नाद ब्रह्म. आणि ज्या वेळेला शब्द ब्रह्म आणि नाद ब्रह्म हे दोन्ही ब्रह्म एकत्रित येतात त्यावेळेला वंदने राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांसारखे परब्रह्माचा अवतार या भूतलावर निर्माण झाल्या वाचून राहत नाही. त्याचं नाव आहे परब्रह्म. मग ज्या वेळेला तुम्हा आम्हाला प्रश्न पडतो की का सर्वपल्ली राधाकृष्णनांचा ज्या दिवशी जयंती महोत्सव होतो 5 सप्टेंबरला, त्याला शिक्षक दिन असं म्हणतात. तो शिक्षक दिन या नावाने साजरा केला जातो. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची ज्या वेळेला जयंती होते 14 नोव्हेंबरला, ती बालक दिन म्हणून साजरी करण्यात येते. हे झाले त्या ठिकाणी राजकारणी लोक. ज्या वेळेला सहजच संतांच्या माध्यमातून जर पाहिलं तर वंदने गुरुमावली संत श्रेष्ठ सद्गुरू अच्युत महाराजांचा रेवसा ग्रामामध्ये सद्गुरू ब्रह्मचारी महाराजांच्या पुण्यतिथीमध्ये जो जयंती सोहळा केला जातो तर बालमुकुंद मनसा स्मरामी. महाराज म्हणायचे मी काय लहान आहो का? अच्युत महाराज म्हणायचे मी का लहान आहो का वाढदिवस करायला? मोठे लोक मोठ्याच विचारांचे असतात. ते म्हणायचे अरे माझा वाढदिवसच साजरा करायचा आहे तर त्या ठिकाणी शिशु दिन या नावाने साजरा करा. शिशु दिन म्हणजे काय? 1 वर्षाच्या आतलं बालक ज्याला शी कशी करावं तेही समजत नाही, सू कशी करावं तेही समजत नाही, त्याचं नाव शिशु दिन. अच्युत महाराज नेहमी सांगायचे ज्याला शी सू कशी करावं कशीच त्या ठिकाणी समजत नाही, निस्पृह सर्व कामेभ्य युक्त इत्युच्यते तदा. तोच तो स्वतः देव आहे. 1 वर्षाच्या आतलं बालक हेवे दावे काम क्रोध लोभ मोह मद मत्सर आपलं तुपलं माझं तुझं काही त्याच्यामध्ये राहत नाही. निरागस निस्पृह निष्काम निरपेक्ष असं ते बालक राहते. त्या बालकांचा आणि त्यांच्या मातांचा सन्मान करा म्हणजे खरी माझी जयंती पूर्णतेला जाईल, माझा वाढदिवस पूर्णतेला जाईल. म्हणून अच्युत महाराजांचा जो जयंती महोत्सव आहे तो त्या ठिकाणी शिशु दिन म्हणून साजरा केला जातो. मग झालं की बालक दिन, शिक्षक दिन, शिशु दिन. पण वंदने राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना विचारावं अहो महाराज तुमची 112वी जयंती आहे, मग कशाने पूर्ण केला जाणार? आणू काय केक मनभरीचा आणि ठेवू काय तुमच्या समोर, लावू काय त्याच्यावर मेणबत्त्या, विजवू काय फू करून? अरे परकीय संस्कृतीला तुम्ही आम्ही विकलेले लोक आहोत आणि व्यासपीठावर बसून अध्यात्माच्या गोष्टी तुम्ही आम्ही सांगतो. परकीय संस्कृतीला बळी पडलेले लोक आहोत.
याच्यासाठी जयंती कशी करावी त्याचा उत्तम आदर्श म्हणजे संत अच्युत महाराज. जयंती कशी करावी त्याचा उत्तम आदर्श म्हणजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. आमच्या देशातल्या लोकांची परिस्थिती अशी आहे घडे, अरे मेल्या माणसाच्या नावाने त्या ठिकाणी मेणबत्त्या लावतात आणि जित्या माणसाचा वाढदिवस असता तर मेणबत्त्या विझवून टाकतात. ही का भक्ती खरी जो मन पडते बाहेरी? बळी पडलेले तुम्ही आम्ही लोक आहोत या जगात, परकीय संस्कृतीला. म्हणून ती शेवटच्या श्वासापर्यंत संस्कृती अबाधित राखण्याचं श्रेष्ठतम कार्य कोणी केलं असेल तर तुम्ही संत, माय बाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवानू. राष्ट्रसंतांना विचारा तुमची जयंती पूर्णतेला जायची आहे, मग काय करावं? ते म्हणतात एका पारड्यात जर मला ठेवलं तर त्या ठिकाणी ते पारडं व्यवस्थित येण्याकरता दुसरं पारडं, त्या दुसऱ्या पारड्यामध्ये माझ्या सिद्धहस्त लेखणीतून लिहिलेला जो धर्मग्रंथ आहे तो ग्रामगीता माझे हृदय आणि त्याच बैसले सद्गुरू राय. तो ग्रामगीतेसारखा धर्मग्रंथ दुसऱ्या पारड्यात ठेवून द्या, म्हणजे ते पारडं व्यवस्थित झाल्याशिवाय राहणार नाही आणि माझी खरी जयंती पूर्णतेला गेल्या वाचून राहणार नाही. साहित्यरूपी जयंती 6 इयत्तेतून पास होते त्याला साहित्य असं म्हणतात. आज जागतिक पुस्तक दिन आहे, हे लक्षात घ्या. बाकीचे पुस्तक काय सांगतात मला माहीत नाही, परंतु आज ग्रंथाच्या रूपाने एक पुस्तकच तुम्हा आम्हाला विश्वात्मक ज्ञानाचं वंदन राष्ट्रसंतांनी प्रदान करून टाकलेलं आहे, ग्रामगीतेसारखं. म्हणून ग्रामगीतेचं पुस्तक आहे तुमच्या आमच्या संस्कृतीचं मस्तक आणि म्हणून त्याच्यासमोर व्हावं लागते नतमस्तक. जागतिक पुस्तक दिन आहे आज, हे लक्षात घ्या. साहित्य 2 प्रकारचं आहे. एक आहे डोक्यातून स्फुरणारं साहित्य, दुसरं आहे हृदयातून स्फुरणारं साहित्य. डोक्यातून स्फुरणारं साहित्य केवळ आणि केवळ जनतेचं मनोरंजन करते, हे लक्षात घ्या. पण हृदयातून स्फुरणारं साहित्य हे जनतेचं मतपरिवर्तन करते. हा दोघांमध्ये फरक आहे. डोक्यातून स्फुरणारं साहित्य जनतेचं फक्त मनोरंजन करते, पण हृदयातून स्फुरणारं साहित्य ये हृदयचे ते हृदय ऐसे घातिले या ज्ञानेश्वर महाराजांच्या ओवीनुसार, ज्ञानेश्वरीच्या ओवीनुसार जनतेचं परिवर्तन करण्याची ताकद जर कोणाच्या शब्दामध्ये असेल तर मैं तो शब्दों की खैरात हो, सब शब्द मेरे पास है, अबे मुर्दे भी जगा दू शब्द से तो होता अशुभ का रासंगे. मुर्दे म्हणजे स्मशानातले मुर्दे नव्हे, तुम्ही आम्ही जिवंत मुर्दे आहोत. अज्ञानी अडाणचोट लोकांच्या डोक्यामध्ये सुद्धा सत्य ज्ञानाची ज्योत जागवण्याची ताकद जर कोणाच्या शब्दामध्ये असेल तर ती राष्ट्रसंतांसारख्या, संत अच्युत महाराजांसारख्या श्रेष्ठ महापुरुषांच्या साहित्यात आहे. म्हणून सिद्धहस्त लेखणीतून, संतांच्या सिद्धहस्त लेखणीतून लिहिलेल्या धर्मग्रंथांची फार मोठी किंमत आहे. तुम्ही म्हणाल किती किंमत आहे? राष्ट्रसंतांनीच त्याचं वर्णन केलेलं आहे. अंधेरा वहां है जहां आदित्य नहीं, अंधेरा वहां है जहां आदित्य नहीं, अरे मुर्दा वो घर है जहां संत साहित्य नहीं, मुर्दा वो घर है जहां संत साहित्य नहीं. साहित्य या शब्दाची व्याख्याच ती आहे, समाजाच्या हिताकरता निर्माण झालेलं विश्वैक ज्ञान, सत्य ज्ञान, त्याचं नाव या जगतामध्ये साहित्य आहे. समाजाचा विकास, समाजाची उन्नती, समाजाचा उद्धरेद आत्मनात्मानं न आत्मानं वसादेत आत्मैव यात्मन बंधुर आत्मैव रिपुरात्मना. समाज एकत्रित आल्यानंतर त्या ठिकाणी त्याचं एक गाव तयार होत असतं. अनेक गावं एकत्रित आल्यानंतर त्या ठिकाणी त्याचा एक तालुका होतो. तालुका एकत्रित आल्यानंतर त्या ठिकाणी त्याचा विदर्भानंतर त्या ठिकाणी अनेक जिल्हे एकत्रित आल्यानंतर त्याचा महाराष्ट्र तयार होतो आणि असे अनेक राज्य एकत्रित आल्यानंतर त्याचा देश तयार होतो आणि अनेक देश एकत्रित आल्यानंतर त्याचं विश्व तयार होत असते. ती विश्वात्मक दृष्टिकोनाची संकल्पना ज्या धर्मग्रंथातून तुमच्या आमच्या समोर मांडलेली आहे त्या धर्मग्रंथाचं नाव आहे ग्रामगीता. गाव हा विश्वाचा नकाशा, गावावरून देशाची परीक्षा, गावाची भंगता अवदशा येईल दशा. म्हणून वंदने राष्ट्रसंत म्हणतात माझी जयंती करायची आहे का, मग त्या ठिकाणी विश्वैक ज्ञान देणारा धर्मग्रंथ माझ्या पारड्यात ठेवून द्या.
आता सध्याची परिस्थिती अशी आहे, रामायण भागवत सगळे धर्मग्रंथ सगळे साधू संत सांगू सांगू थकले. सगळे धर्मग्रंथ आता रिटायरमेंटवर आले. हे लक्षात घ्या, सगळ्या धर्मग्रंथांचं रिटायरमेंट. पण तुम्हा आम्हाला सेंट्रल ऑफ पॉइंट, केंद्रबिंदू, ज्या धर्मग्रंथाचा हा मनुष्य आहे की ज्याचा आत्मोद्धार झाला पाहिजे, आत्मोद्धारातून लोकोद्धार आणि लोकोद्धारातून विश्वोद्धार ही संकल्पना तुमच्या आमच्या समोर देणारा धर्मग्रंथ, त्याचं नाव ग्रामगीता आहे. म्हणून राष्ट्रसंतांची जयंती ही ग्राम जयंती म्हणून साजरी करण्यात येत असते. ग्रामगीतेची एका शब्दामध्ये जर त्या ठिकाणी व्याख्या सांगायची झाली तर 6 शास्त्र, 4 वेद आणि 18 पुराणं हे घोटून वाटून पिल्यानंतर जर तुम्हा आम्हाला अजीर्ण होत असेल तर ते हजम होण्याकरता चूर्णरूपी ग्रामगीता वाचा. तुमचं 6 शास्त्र, 4 वेद, 18 पुराणं हजम झाल्याशिवाय राहणार नाही. इतकी ताकद आमच्या धर्मग्रंथ ग्रामगीतेमध्ये आहे. म्हणून राष्ट्रसंतांचे हृदयस्थ आहे. 4675 ओव्या ज्या धर्मग्रंथामध्ये आहे. 41 अध्याय आहेत. संत अच्युत महाराज नेहमी सांगायचे, ग्रामगीतेचे 41 अध्याय हे 41 पिढ्या उद्धरण्याचा विश्वात्मक धर्मग्रंथ आहे. मोठा सुंदर शब्द वापरलेला आहे. एका पिढीचा नाही, 41 पिढ्या उद्धरण्याचा विश्वात्मक धर्मग्रंथ, त्याचं नाव ग्रामगीता आहे. म्हणून महाराज म्हणतात, ग्रामगीता माझे हृदय. ते हृदयस्थ झाली पाहिजे. नुसत्या ओव्याच्या ओव्या त्या ठिकाणी मिठ्ठूसारख्या पाठ केल्या आणि प्रवचनाच्या माध्यमातून जनतेसमोर ठेवल्या. त्यांना विचारा राष्ट्रसंतांना, का महाराज 4675 ओव्या आम्ही ग्रामगीतेच्या पाठ करून टाकल्या आणि मुखपाठ करून टाकल्या आणि जनतेसमोर ठेवल्या, म्हणजे त्या ठिकाणी पूर्णतेला जाईल का? ते म्हणतात नसल्यापेक्षा बरं आहे. ते काय म्हणतात, नसल्यापेक्षा बरं आहे. पण त्याला एक त्या ठिकाणी नाव पडते, पडत असणे तो मिठ्ठू. कंठस्थ करणे, त्याचं नाव मिठ्ठू. आणि नुसत्या धडाधड ओव्या त्या ठिकाणी प्रवचनाच्या माध्यमातून बोलणे, तेवढ्यानी काही त्या ठिकाणी मनुष्याची पूर्णता नाही आहे. राष्ट्रसंतांचं म्हणणं आहे 4675 ओव्या आहेत ना, मग त्या कंठस्थ होण्यापेक्षा एक तरी ओवी आणि त्याच्यातला एक तरी शब्द हा तुमच्या आमच्या हृदयस्थ होणे ही आजच्या काळाची गरज आहे. कंठस्थ नाही, हृदयस्थ होणे. म्हणून ग्रामगीता माझे हृदय, त्यात बैसले सद्गुरू राय. कोणता विषय ग्रामगीतेमध्ये कव्हर झालेला नाही आहे असा एकही विषय नाही आहे. झोपण्यापासून तर जेवणा खाण्यापिण्यापर्यंत सर्व गोष्टी त्या ठिकाणी राष्ट्रसंतांनी मांडून टाकलेल्या आहेत. साधुगिरीच्या नावाखाली भोंदूगिरी करणारे लोक कसे असतात, प्रार्थनेचं महत्त्व काय, ध्यानाचं महत्त्व काय, गावाचं मंदिर कसं करायचं, जाणावे ग्राम हेची मंदिर आणि ग्रामातील जन सर्वेश्वर. जाणावे ग्राम हेची मंदिर, ग्रामातील जन सर्वेश्वर, सेवांगेची पूजा समग्र, हाची विचार निवेदावा. प्रत्येक गोष्टीचं तारतम्य असलं पाहिजे, खाण्याचं, पिण्याचं, झोपण्याचं. नाही तर मग वेदांतामध्ये म्हटलेलं आहे अति सर्वत्र वर्ज्य आहे. वेदांताचं वाक्य आहे, अति सर्वत्र वर्ज्य आहे. अति बोलणे तोल जातो मनाचा, अति वागणे नाशशक्ती धनाचा, अति जेवणे पिंडगा तामसाचा आणि अति झोपणे वंश कुंभकर्णाचा. सांगा आता अति काय करता? अति झोपता, अति खाता, अति पिता. अति तिथं माती झाल्या वाचून राहत नाही, म्हणून ती मराठीमध्ये म्हण आहे, अति तिथं माती. अति सर्वत्र वर्ज्य, वेदांताचं प्रमाण आहे त्याला. म्हणून महाराज म्हणतात की एवढे 41 अध्याय महाराजांनी लिहिले, पण 41 अध्यायामध्ये प्रत्येक गोष्टीचं तारतम्य पाहिजे. म्हणून 41 अध्यायामध्ये 33 वेळा तारतम्य हा शब्द वापरलेला आहे. बोलण्याचं तारतम्य, खाण्याचं तारतम्य, पाहण्याचं तारतम्य, वागण्याचं तारतम्य, झोपण्याचं तारतम्य, ज्याला अंग्रेजीमध्ये डिस्क्रिमिनेशन म्हणतात. म्हणून मी तो शब्द वापरला की बाकीचे धर्मग्रंथ रिटायरमेंट, फक्त अपॉइंटमेंट मात्र त्या ठिकाणी तुम्हाला आम्हाला ग्रामगीतेची करायची आहे. हे लक्षात घ्या.
आणि म्हणून वंदने राष्ट्रसंतांसारख्या श्रेष्ठ महापुरुषांच्या ही जयंती, ही ग्रामगंज जयंती म्हणून साजरी केली जाते. ग्रामगीता काय आहे? भट्टी आहे, भट्टी. जसं भट्टी धक 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 पेटत राहते, त्याच्यामध्ये सोनंही त्या ठिकाणी चमकून निघते, चांदी टाकली तरी ती चमकून निघते. कारण वेदांतामध्ये एक श्लोकच आहे, घृष्टम घृष्टम पुनरपि पुन्हा चंदनम चारुगंधम तप्तम तप्तम पुनरपि पुन्हा कांतवर्णम सुवर्णम. घृष्टम घृष्टम घासून घासून, पुनरपि पुन्हा 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 चंदनम चारुगंधम. चंदनी अधिक घासल्यानंतर अधिक सुगंध दरवळते, सोनं अधिक तापवल्यानंतर अधिक तेजोमय बनते. तसं ग्रामगीता म्हणजे भट्टी याच्यासाठी आहे की कोणी दुर्गुण दुर्व्यसन दुराचार दुष्प्रवृत्ती अज्ञानी अडाणचोट माणूस जरी त्या ठिकाणी ग्रामगीता वाचल तरी सत्यज्ञानाची दृष्टी प्रदान करणारा विश्वात्मक धर्मग्रंथ, त्याचं नाव या जगतामध्ये ग्रामगीता आहे. म्हणून ग्रामगीता ही भट्टी आहे, त्याच्यातून ताऊन सलाखूनच निघते माणूस. सत्यज्ञान, सद्गुण, सदाचार, सुसंस्कार, सत्प्रवृत्ती या सगळ्या गोष्टीतून ताऊन सलाखून निघणे त्या सत्यज्ञान रूपी ग्रंथाचं नाव आहे या जगतामध्ये ग्रामगीता. आणि ती सद्गुरू राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांसारख्या श्रेष्ठ महापुरुषांच्या सिद्धहस्त लेखणीतून तुमच्या आमच्या समोर आलेली आहे. म्हणून त्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कोणी म्हणतात सद्गुरू म्हणजे काय? आजही त्या ठिकाणी अनेक लोक असतात, सिद्धी लावे पिसे तर तया कोण पुसे. सोन्याच्या वस्तू हवेतून हातातून फिरवून काढतात. सोन्याची डोक्यातली बिंदी, सोन्याचे कानातले, सोन्याचे नाकातले, सोन्याच्या हातातल्या बांगड्या, कमरेचा छल्ला, सोन्याच्या वस्तू जे या जगतामध्ये हवेतून हात फिरवून काढतात त्याचं नाव सद्गुरू नाही आहे. हवेतून हात फिरवून सोन्याच्या वस्तू काढतात त्याला सद्गुरू म्हणतच नाही. आपला भक्त जर अमरावतीच्या नागपूरच्या रेल्वे स्टेशनवर दरदर दरदर त्या ठिकाणी फिरत असेल दारिद्र्याने, अरे त्याचं जीवनच या जगतामध्ये सोन्यासारखं जे चमकावून टाकतात त्या महापुरुषाचं नाव आहे वंदने राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज. म्हणून ज्या वेळेला असे संत सत्पुरुष या भूतलावर अवतरित होतात याच्या अवतरीकरणाचे वैशिष्ट्य आहेत. जसे भगवंताच्या अवतरीकरणाचे वैशिष्ट्य आहेत तसे संतांच्या अवतरीकरणाचे सुद्धा 3 वैशिष्ट्य आहेत. भगवंताच्या अवतरीकरणाची परवाच रामनवमी केली आपण. अख्ख्या विश्वामध्ये त्या ठिकाणी प्रभू रामरायाची जयंती साजरी करण्यात आली. तुम्ही म्हणाल संत आणि भगवंत तर एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. अगदी बरोबर, प्रश्नच नाही. परंतु दोघांच्या अवतरीकरणामध्ये थोडा फरक आहे. तुम्ही म्हणाल कसं काय? की ज्या वेळेला भगवंताच्या अवताराचे 3 वैशिष्ट्य आहेत त्याचा श्लोक तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे आणि त्याच्यातच त्याची 3 वैशिष्ट्यही आहे. परित्राणाय साधूनाम, भगवंताच्या अवताराची 3 वैशिष्ट्य. सगळ्यात पहिला परित्राणाय साधूनाम, साधूंचं परित्राण करणे म्हणजे संरक्षण करणे. विनाशाय च दुष्कृताम, नंबर 2 दुष्टतेचा नाश आणि सौजन्याचं रक्षण करणे. आणि नंबर 3 धर्म संस्थापनार्थाय जो संभवामी युगे युगे. सद्धर्माची संस्थापना आणि अधर्माचा नाश हे भगवंताच्या अवताराचे 3 वैशिष्ट्य आहेत. आता सद्गुरूंच्या संतांच्या अवताराची 3 वैशिष्ट्य. महाराजाचा अवतरीकरणाचा म्हणजे जयंती सप्ताह चालू आहे ना, म्हणून त्या ठिकाणी आजचा विषय आहे की संतांच्या अवताराचे वैशिष्ट्य काय. सगळ्यात पहिला संतांच्या अवतरीकरणाचं पहिलं वैशिष्ट्य जर कोणचं असेल, सेवा की बना जीवन जिसका बदला न चाहिए अपनी सेवा का. वंदने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सांगतात, अग्नी भडकला युद्धाचा आणि तू आळशी होऊनी बसे, तरुण सोनी रक्त न उसळे, नौजवान तुझं म्हणाव कसे. लाव छातीला माती, उभा गो सैन्यामध्ये भरती व्हाया, देशासाठी धर्मासाठी अर्पण कर अपुली काया, अर्पण कर अपुली काया, अर्पण कर अपुली काया. मेला तरी तू शहीद होशी,
कीर्ती तुझी देशावरती, जिंकलास तीर वीर म्हणून पदवी देतील राष्ट्रपती, पदवी देतील राष्ट्रपती. महाराज म्हणतात, या जगात जन्माला आलेला प्रत्येक माणसाला निघून जावं लागतं. त्यांचे शब्द आहेत. परंतु मरण असं साधावं की ज्या मरणातून लाखो लोकांना हळहळ निर्माण होईल. काही काही मरणारे मी असे पाहिलेत, असे राष्ट्रसंत सांगतात त्या भजनामध्ये, की ज्यांच्या मेल्यानंतर लोकांनी साखर वाटली पोतं भरून, पाप गेला आमच्या गावातलं, बरं झालं एकदाचा मेला केल्या गाता. पण काही काही मरणारे असे पाहिलेत, राष्ट्रसंत सांगतात की विठोबा रखुमाई, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम करत 100 200 मैलावरून येतात आणि त्या ठिकाणी त्या संतांच्या महासमाधीवर फुलं झोपतात, नतमस्तक होत आहेत. म्हणून मरण असं साधावं की ज्या मरणातून देशाची, धर्माची, संस्कृतीची, या भोळ्या भाबड्या जनतेची काहीतरी सेवा होऊ शकेल, असं मरण त्या ठिकाणी साधता आलं पाहिजे. म्हणून संतांच्या अवतरीकरणाचं वैशिष्ट्य ते आहे. राष्ट्रसंतांच्या देशसेवा, धर्मसेवा, राष्ट्रसेवा, संस्कृतीची सेवा, भोळ्या भाबड्या गरीब लोकांची सेवा, या पाचगी सेवेचं मूर्तिमान दर्शन जर कोणी असेल तर ते वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आहेत. बरं, सेवा काय आहे? सेवा तुमच्या आमच्या अंतःकरणामध्ये निर्माण झालेली उपजत वृत्ती आहे. सेवा मागितल्याने कधी सेवा होऊ शकत नसते, हे लक्षात घ्या. ही तुमच्या आमच्या अंतःकरणामध्ये निर्माण झालेली उपजत वृत्ती आहे. हे जे राजकारणी लोक येतात की नाही, मी जसं म्हणलो की सेवा मागून कधीच होत नसते. हे जे राजकारणी लोक येतात आणि तुम्हाला म्हणतात की गड्या आम्हाला काहीतरी सेवेची संधी, आम्हाला जर काहीतरी त्या ठिकाणी सेवेची संधी असेल तर ती द्या. आणि संत सत्पुरुष हे जनतेला उपयोगात आणतात. फरक आहे शब्दांमध्ये. राजकारणी लोकांनी जनतेचा उपयोग घेतात आणि संत सत्पुरुष हे सेवेच्या माध्यमातून जनतेला उपयोगात आणतात. हा फरक आहे. राष्ट्रसेवेच्या माध्यमातून ज्या महापुरुषाने आपलं जीवन खर्ची घातलं, 1942च्या चळवळीमध्ये, चले जाव चळवळीमध्ये वंदनीय राष्ट्रसंतांनी खंजीर थाप देऊन, अब काय को धूम मचाते हो दुखवा कर भारत सारे, आते गए नाथ हमारे, झाड़ झड़ूले शस्त्र बनेंगे, भक्त बनेंगी सेना, पत्थर सारे बम बनेंगे, नाव लगेगी किनारे. हे क्रांतिकारी भजन त्यावेळेला महाराजांनी डफळीवर थाप देऊन जनतेला जागृत केलं स्वातंत्र्याबद्दल, देशसेवेच्या माध्यमातून. ब्रिटिशांना राग येऊन त्या ठिकाणी वंदनीय राष्ट्रसंतांच्या भजनांवर बंदी घातली आणि त्यांना चांद्याच्या जेलमधून पकडून 15 दिवस तिथं ठेवलं, 15 दिवस नागपुरात ठेवलं आणि 4 महिने रायपुराच्या जेलमध्ये ठेवलं. हे बा, मोठं मंदिर आश्रम बांधून लाखो रुपयाचा माल जमा करणारे या जगतामध्ये अनेक बुवा लोक आहेत. मोठं मंदिर आश्रम बांधून लाखो करोडो रुपयाचा जनतेकडून उपयोग घेणारे अनेक बुवा लोक आहेत. साधुगिरीच्या नावाखाली बंधुगिरी करणारे. पण देशसेवेसाठी, राष्ट्रसेवेसाठी जेलमध्ये जाणारा एकमेव महात्मा जर कोणी असेल तर त्या महात्म्याचं नाव आहे वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज. राष्ट्रसेवेसाठी, देशाच्या स्वातंत्र्यासाठी जेलमध्ये जाणारा एकमेव महात्मा आहे, त्याचं नाव आहे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. असे जे परमेश्वराचे निष्ठावंत भक्त असतात, कसे असतात? सब डरजो जर के माथे हरि भक्त न कबू डर पाते. ज्यावेळेला पंडित जवाहरलाल नेहरूने एक फतवा काढला की एवढे मोठे 65,000 साधू संत त्या काळात आपल्या भारत देशामध्ये होते, याच्यातून एक तरी त्या ठिकाणी त्या सैनिकांना उद्युक्त करण्याकरता, त्या सैनिकांना जोश निर्माण करण्याकरता, लढण्याकरता एक तरी संत सत्पुरुष सीमेवर जाईल का भजन करायला, उद्युक्त करण्याकरता त्या सैनिकांना.
एकही महात्मा नाही गेला म्हटलं, लक्षात घ्या. एवढ्या महात्म्यांमध्ये पंडित जवाहरलाल नेहरूंना उत्तर देणारा एकच महात्मा होता, मैं जाऊंगा बोले सीमा पर भजन करने के लिए. ज्या वेळेला महाराजांना विचारलं जपानच्या विश्व धर्म परिषदेमध्ये, विश्व शांती परिषदेमध्ये, ज्या वेळेला राष्ट्रसंतांना रायपूरच्या जेलमध्ये विचारलं त्या ब्रिटिश सार्जंटनी, का हो या विश्वामध्ये अनेक देश आहेत, जपानसारखे, जर्मनीसारखे अनेक लाखो करोडो देश आहेत या पृथ्वीवर, पण तुम्हाला कोणता त्या ठिकाणी देश आवडतो? तिथेही महाराजांनी तुमच्या डफळीवर थाप देऊन, खंजरीवर थाप देऊन त्याला भजन ऐकवलं. प्यारा हिंदुस्तान है, गोपालों की शान गए, वीरों का मैदान, इसमें भक्तों के भगवान गए. अरे सैनिक लोक ज्या वेळेला लढाईला जात असत, देश सेवेकरता, त्यावेळेला हे असे स्फूर्तिदायक भजनं ऐकल्याबरोबर त्यांना जोश चढत असे देशाच्या स्वातंत्र्याचा, आणि अधिक जोमाने लढत असत. मग ते हे लक्षात घ्या. त्या काळामध्ये एकच त्या ठिकाणी न्यूज चॅनल होतं अख्खं विश्वात्मक, त्याचं नाव होतं BBC लंडन न्यूज. आणि त्या BBC लंडन न्यूजवर सगळ्यात पहिली जर बातमी कोणाची आली असेल तर ती वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजाची बातमी आली कि ऐसा कौन सा दूसरा गांधी है जिसने देश को भड़काया है. ऐसा कौन सा दूसरा गांधी पैदा हुआ है. ते जे क्रांतिकारी महापुरुष होते ते देशासाठी त्यांनी आपले प्राण गमावले. फक्त आम्हाला एवढंच कळलं की 2 दिवस झाले आता लॉकडाऊन लागणार आहे. आम्ही देशी आणि विदेशीच्या दुकानांमध्ये 3-3 किलोमीटरच्या रांगा लावणारे अज्ञानी आणि अडाणचोट लोक आहोत. आम्हाला काही किंमत आहे का त्या ठिकाणी त्या क्रांतिकारी महापुरुषांची? ते देशासाठी त्या ठिकाणी गेलेत, हे देशीसाठी त्या ठिकाणी लेखाचे तोंड घालून गटारामध्ये मरतात. हा फरक आहे. अरे त्याच्यासाठी बाबांना जयंती आणि पुण्यतिथी आहेत. जयंती पुण्यतिथी म्हणजे फक्त शेवट दिवशी महाप्रसादाच्या दिवशी वरणभात भाजी पोळी मीठ लोणचं पाणी कढी तूप श्रीखंड बासुंदी गुलाबजाम वरपासाठी त्या ठिकाणी संतांच्या जयंत्या आणि पुण्यतिथ्या नाही आहेत. हिंदूंचे सण झालं खाचा बाजार. जयंत आणि पुण्यतिथ्या उत्सव हे तुमच्या आमच्याला उत्सव दूर करण्याकरता आहेत. उत्सव म्हणजे आळशीपणा. नवस्फूर्ती तरुणा आली, देशाची चिंता वारली, लावती प्राणपणाला. अरे ज्या हे जयंती आणि पुण्यतिथी उत्सव त्याच्यासाठी आहेत. या संतांचे चरित्र वाचा आणि आपलं चरित्र घडवण्याचा प्रयत्न करा. एका महापुरुषाने म्हटलेलं आहे, धन गया तो कुछ नहीं गया, शरीर गया तो थोड़ा गया, लेकिन चरित्र गया तो सब कुछ गया. म्हणून चरित्रहीन नका बनू. चरित्र संपन्न करण्याकरता, सेवेच्या माध्यमातून आपली प्रतिमा प्रज्वलित करण्याकरता संतांचं अवतरीकरण आहे. संतांच्या अवताराचं दुसरं वैशिष्ट्य आहे स्वानंदी राहणे. अपने आत्म के चिंतन में हर दम जागृति रहना है, ओगम सोगम श्वास से अपने अंतर दृष्टीने रखना है. महाराजांचं म्हणणं आहे का हो स्वानंदी राहणे म्हणजे काय? स्वतःच्या आनंदात तल्लीन राहणे. कोई किस में मगम, कोई किस में मगम, जिसकी लगी लगन वो उसमें मगम. जिबले तुला काय धंदा, घडी घडी भजा गोविंदा. कोणी निंदा कोणी वंदा, आम्हा स्वहिताचा हा धंदा, अरे घडी घडी भजा गोविंदा. वैराग्यमूर्ती गाडगे महाराजांचं वाक्य आहे. स्वतःच्या आनंदात तल्लीन राहणे. सहज समाधि चलते हलते सब कामों में रखना है, विश्वरूप विश्वात्मक दृष्टि जो अनासक्ति से चखना है. आत्मानंदामध्ये तल्लीन राहणे. केवढी ताकद असन त्या राष्ट्रसंतांसारख्या महापुरुषाच्या आत्मज्ञान, आत्मसामर्थ्य, आत्मचैतन्य, आत्मस्फूर्तीच्या आनंदामध्ये, की ज्या वेळेला गांधीजीचं मौन होतं आणि काही हितश्रूंनी गांधीजीकडे राष्ट्रसंतांची कंप्लेंट केली होती कि ये देश को भड़का रहा है, लोगों की दिशा भूल कर रहा है. म्हणून राष्ट्रपितांनी राष्ट्रसंतांना आपल्या सेवाग्रामच्या आश्रमामध्ये बोलावून घेतलं होतं. तर महाराज सकाळी ब्राह्म मुहूर्तावर उठून आपलं भजन करत असत, प्रातर्ध्यान करत असत.
सोमवारी त्या ठिकाणी गांधीजीचं मौन असेल. राष्ट्रसंतांनी आपली एकतारीची पोळी हातात घेतली आणि किस्मत से मिला है राम जिनको, हे भजन त्या ठिकाणी ज्यावेळेला 2-3 भजनं त्या ठिकाणी सादर केले आणि ज्यावेळेला भजन झाल्यानंतर थांबले, गांधीजी इतके तल्लीन होऊन गेले त्यांच्या भजनामध्ये की ते हेच विसरून गेले की आपलं मौन आहे म्हणून. गांधीजी म्हणतात, राष्ट्रपिता म्हणतात राष्ट्रसंतांना, महाराजजी और गाव. राष्ट्रसंत म्हणतात, अरे महात्मा जी आपका तो बोले मौन था. राष्ट्रपिता महात्मा गांधी म्हणतात, तुम्हारे भजन से हमारा मौन भी टूट गया. एवढी ताकद आहे आत्मानंदामध्ये. आपण तरला यात न नवलं, अरे दुजासी तारी तो ब्रह्मरूपी केवळ. स्वतः तर महाराज तरले, पण एवढ्या मोठ्या गांधीजीचा प्रभाव ज्या देशावर होता, एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या गांधीजीचा प्रभाव अख्ख्या देशावर होता त्या गांधीजीवर प्रभाव राष्ट्रसंतांचा होता. हे नाकारता येत नाही तुम्हा आम्हाला. ज्या गांधीजी त्या ठिकाणी एकच गोष्ट लक्षात घ्या, बहिरंगाची वाट, कडक प्रेसची त्याची टोपी आहे. तुम्हा आम्हाला दिसते वाह काय जबरदस्त माणूस आहे हो, त्याची टोपी पाहून घ्या, त्याचं शर्ट पाहून घ्या, त्याचा दुपट्टा पाहून घ्या, त्याचं पैजामा पाहून घ्या, कडक प्रेसचं दिसते. हा झाला बहिरंग. पण तुम्हाला अंतरंग माहितीच नाही त्याचा. तुम्ही फक्त वरून पाहिलं त्याला. पण जे कडक प्रेसचे कपडे ज्या प्रेसवाल्याकडून त्यांनी आणलेले आहेत प्रेस करून, अजून त्या प्रेसवाल्याची थकबाकी बाकीच आहे, पैसे द्यायचेच आहे अजून त्याचे. हा झाला त्याचा अंतरंग. एखाद्याच्या घरासमोर आम्हाला मोठ्या कार दिसतात, स्कोडा कार, BMW 40 लाखापासून सुरुवात होते, 20 लाखाच्या वरती त्या ठिकाणी स्कोडा कार सुरू होते, आरमाडा कार, अशा 3-3, 4-4 कार दिसतात. आपल्याला सहज वाटते काय श्रीमंत माणूस आहे, काय गर्भश्रीमंत माणूस आहे, किती सुख आहे याच्या घरामध्ये. हा झाला अंतरंग, हा झाला बहिरंग. पण त्यांनी ज्या त्याच्या घरासमोर 3 कार उभ्या आहेत, त्या कारसाठी त्यांनी स्टेट बँकेकडून 1 कोटी रुपयाचं लोन काढलं. अजून ते हप्ते भरायचेच आहेत, कर्जातून लोकांना दाखवण्यासाठी की मी किती श्रीमंत आहे म्हणून त्यांनी त्या कार घेतल्या. हा झाला बहिरंग. परंतु अजून त्या कर्जाचे हप्ते भरायचेच आहेत. हा झाला त्याचा अंतरंग. म्हणून साधना जर सिद्धतेला पोचवायची आहे, स्वतःच्या आत्मानंदामध्ये तल्लीन राहायचं आहे, कोई किस में मगम कोई किस में मगम, जिसकी लगी लगन वो उसमें मगम, तर अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे स्वानंदी राहणे. अरे राष्ट्रसंतांवर नेरीच्या जंगलामध्ये विषप्रयोग जरी झाला तरी त्या ठिकाणी ते म्हणतात, अल मस्त पिलाया प्याला जिस प्याले से मन धाला, अरे नशा चढ़ी अलबेला, नजर न आवे दुनिया दौलत, आप ही आप अकेला, अल मस्त पिलाया प्याला जिस प्याले से मन धाला. हे काय आहे? हे आत्मानंदाची ताकद आहे, आत्मसामर्थ्याची, आत्मस्फूर्तीची, आत्मशक्तीची या लोकांची ताकद आहे. अशक्याला शक्य करण्याची ताकद. हे पहा, एक गोष्ट लक्षात घ्या, जोपर्यंत विषाला अशा आत्मज्ञानी संतांचे हात लागत नाही तोपर्यंत त्या ठिकाणी ते विष आहे. पण एकदा का जर अशा विषाला जर आत्मज्ञानी आत्मसामर्थ्यवान संतांचे हात लागले तर त्या विषाचं सुद्धा रूपांतर करणारा महात्मा, त्याचं नाव आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. म्हणून त्यांची तुम्हा आम्हाला जयंती करावी लागते. स्वतःच्या आनंदामध्ये तल्लीन राहणे कोणत्याही परिस्थितीमध्ये. आणि तिसरं आणि महत्त्वाचं आणि शेवटचं संतांच्या अवतरीकरणाचं वैशिष्ट्य आहे, त्याचं नाव आहे श्रेयोगी ज्ञानम अभ्यासात ज्ञानात ध्यानम विशेष्यती ध्यानात कर्म फलत्यागम जो त्यागात शांतीरनंतरम. त्यागी जीवन जगणे हे संतांच्या अवताराचं तिसरं आणि शेवटचं वैशिष्ट्य आहे. अभ्यास करून ज्ञान मिळवणं महत्त्वाचं आहे, ज्ञानापेक्षा ध्यान महत्त्वाचं आहे. आणि ध्यानापेक्षा आपण कर्म करावे पण त्याच्या फलाची आशा मात्र या जगतामध्ये करू नये, ज्याचं वर्णन स्वामी विवेकानंदांनी केलेलं आहे. ते म्हणतात, द नॉलेज मेक्स मॅन परफेक्ट
But meditation is better than the knowledge, and the renunciation of the fruits of action is better than the meditation. Such man can attain the peace of mind in his life. It is to be a great particular thing in that particular thing. What we have to do? अभ्यास करून ज्ञान महत्त्वाचं, ज्ञानापेक्षा ध्यान महत्त्वाचं, आणि ध्यानापेक्षा कर्मफल त्याग. हे बा, संतांची या जगतामध्ये बेमारी वाया जात नाही म्हटलं. सामान्य लोकांची बिमारी मारते, पण संतांची बिमारी तारते. राष्ट्रसंतांना जर कॅन्सर सारखी बिमारी झाली नसती तर नागपूरला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कॅन्सर हॉस्पिटल निघालंच नसतं. आणि अच्युत महाराजांना 1992-93 मध्ये एकामागून एक 3 हार्टचे झटके जर आले नसते तर आज अमरावतीसारख्या ठिकाणी 3 मजली आणि 30,000 लोकांना दानादान ते जीवनदान देणारं श्री संत अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटल उभंच राहिलं नसतं. मग याच्यामध्ये कोणचा त्याग आहे या संतांचा? अरे स्वतः बांधलं पण स्वतः त्याचा उपभोग कधीच घेतला नाही. लोकोपयोगी कार्य त्यांनी केलं, लोकांच्या उपयोगी करता. राष्ट्रसंत कधी कॅन्सर हॉस्पिटलमध्ये आपल्याला ते शेवटी कॅन्सरच्या बिमारीनेच गेले, परंतु मात्र त्याचा उपभोग कधी घेतला का? कधी इंजेक्शन टोचून घेतलं? कधीच नाही. अच्युत महाराजांना 3 हार्ट अटॅक शेवटच्या क्षणाला 2012 मध्ये आले, 7 सप्टेंबर 2012ला. परंतु मात्र नत्वम कामये राज्यम नच भोगा पुनर्भवम कामये दुःखतप्तानां प्राणिधामार्थी दर्शन. महाराजांनी तयार केलेल्या कार्याचा लोकांसाठी उपयोग केला, पण आपण स्वतः कधीही उपभोग घेतला नाही. हेच त्यांचे त्यागी या जगतामध्ये वृत्ती आहे. ज्या वेळेला राष्ट्रसंतांसारख्या महापुरुषांना विचारावं की का महाराज त्याग कसा काय तुम्हा आम्हाला निर्माण होतो, ते म्हणतात शांती कुणाला कशी लाभते वाढते जगतात त्यांना या जगतामध्ये खरी शांती प्राप्त होत असते. हे लक्षात घ्या. खरी शांती त्यांना मिळते ज्यांचे जीवन त्यागी असे. कोणी म्हणतात शांती आमच्या घरामध्ये प्रस्थापित व्हायची आहे, मग आम्ही आमच्या मुलीचं नाव किंवा बायकोचं नाव शांती ठेवतो आणि बोंबलतो जोराने, ओ शांती ओ शांती ओ शांती. शांती शांती बोंबलल्याने काही तुमच्या आमच्या घरामध्ये शांती पसरणार नाही. हे लक्षात घ्या. याच्या ओरडण्यामुळे शांती तर नाही पण अशांती मात्र पसरल्याशिवाय राहणार नाही. काही लोक म्हणतात का आम्ही गव्हर्नमेंट नोकरीमध्ये होतो आणि मग रिटायरमेंट झाल्यानंतर कधी न पाहिले डोळा आणि येऊन पडले गळा. इतका पैसा कधी पाहिला नाही डोळ्यांनी आणि एकदम 35-35, 40-40 लाख रुपये गव्हर्नमेंट नोकरीमधून रिटायर झाल्यानंतर या लोकांना मिळतात. त्यालाही प्रश्न पडते, त्याची डोक्यात उवा पडते की आता एवढा मोठा पैसा करावं काय. मग ते म्हणतात शांती मनाला मिळवायची आहे, तीर्थयात्रा धमोधमा. आज काय बद्रीनाथ, उद्या काय केदारनाथ, परवा काय गंगोत्री, यमुनोत्री, हरिद्वार, ऋषिकेश, सब तीर्थ बार बार लेकिन गंगा सागर एक ही बार. कोणी म्हणते तीर्थामध्ये गेल्याने त्या ठिकाणी शांती मिळते. कोणी हेलिकॉप्टरनी जाते, कोणी विमानाने जाते, कोणी आगगाडीने जाते, कोणी बसनी जाते, कोणी ट्रॅव्हल्सनी जाते, कोणी स्लीपर कोचनी जाते. एक गोष्ट लक्षात घ्या की तीर्थ केल्याने मनाला शांती भेटते की नाही हे तर मला माहीत नाही गड्या. हे लक्षात घ्या. तीर्थयात्रा केल्याने मनाला शांती भेटते की नाही हे तर माहीत नाही, पण अति जर प्रवास झाला तर शांती तर नाही पण वांती झाल्या वाचून राहत नाही मात्र हे एवढं नक्की. 100% नाही 110%. अति जर प्रवास झाला तर शांती तर नाही पण वांती झाल्या वाचून राहत नाही एवढं लक्षात घ्या. म्हणून खरी शांती त्यांना मिळते ज्यांचे जीवन त्यागी असे. झालं की आपला वेळही संपला आणि आपल्या संतांच्या अवतरीकरणाचे त्या ठिकाणी 3 वैशिष्ट्य आज या ऑनलाईन प्रवचनाच्या माध्यमातून आपल्यासमोर ठेवलेत. सगळ्यात पहिलं वैशिष्ट्य आहे सेवा ही बना जीवन जिसका. दूसरा आगे सहज समाधि चलते हलते सब कामों में रखना है. विश्व रूप विश्वात्मक दृष्टि अनासक्ति से चकना है. अपने आत्म के चिंतन में हर दम जागृति रहना है. ओम सोहम श्वास से अपने अंतर्दृष्टि निरखना है. स्वानंदी राहणे. आणि तिसरं आगे त्यागात शांतीरनंतरम त्यागी जीवन जगणे. तर अशा परिस्थितीमध्ये आज या ऑनलाईन या कोरोनाच्या महामारीमुळे आपल्याला एकत्रित जरी न येता आलं तरी आजचं हे प्रवचन
ऑनलाईनच्या माध्यमातून अमेरिकेचे लोकसुद्धा त्या ठिकाणी ऐकत असतील. ऑनलाईनची ही एक फार मस्त सुविधा आहे की ज्या वेळेला आमचे संकेत महाराज काळे आणि त्यांना साथ देणारी सर्व त्यांची मित्रमंडळी या तरुणांनी एक फार सुंदर उपक्रम मागच्या वर्षीपासून सुरू केला. या कोरोनाच्या महामारीमध्ये सुद्धा राष्ट्रसंतांसारख्या आत्मज्ञानी आत्मसामर्थ्यवान विश्वात्मक संतांची ग्राम जयंती ही मोठ्या आनंदाने साजरी झाली पाहिजे हा विचार त्यांच्या मनात आला. मग ते साधू संतांचे, सत्पुरुषांचे, पुण्यपुरुषांचे विचार हे जनतेपर्यंत, भक्तांपर्यंत पोचतील कसे? तर त्या ठिकाणी त्यांनी फेसबुक आणि यूट्यूब याचे 2 त्या ठिकाणी चॅनल तयार केले आणि त्या चॅनलचं नाव आहे फेसबुक लाईव्ह चॅनल सकल संत विचार आणि यूट्यूब चॅनल त्याचं नाव आहे सकल संत विचार. धन्यवाद देतो आमच्या संकेत महाराज काळे आणि त्यांच्या समस्त त्या ठिकाणी मित्रमंडळीला, सभासद मंडळीला, भक्त मंडळीला की ज्यांनी याच्यामध्ये परिश्रम घेऊन, कोणी टेक्निकल त्या ठिकाणी ज्ञान लावलं आहे हे पेज निर्माण करण्याकरता. तर कोणी कोणची सेवा, तर कोणी कोणची सेवा, ज्याच्या हातात जे सापडलं त्या ठिकाणी त्याचा उपयोग व्यवस्थितरित्या करून आज हजारो लोकांसमोर ग्राम जयंतीचा उत्सव या तरुण मंडळींनी ठेवलेला आहे. म्हणून त्यांचं सुद्धा आज वंदने राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या चरणी, भगवान गोपालकृष्णाच्या चरणी, श्री संत अच्युत महाराजाच्या चरणी शुभचिंतन करतो आणि असेच नवनवीन उपक्रम त्या ठिकाणी त्यांच्या हातून होत राहो अशी गुरुदेवाच्या चरणी प्रार्थना करतो. माझ्या प्रवचनाची वेळ संपली. प्रस्तुत उद्घाटनीय मला संकेत महाराज काळे यांचा फोन आला की आज म्हणे उद्घाटनच तुम्ही करून टाका म्हणे महाराज. म्हटलं ठीक आहे, काय हरकत नाही. हे उद्घाटनीय पहिलं प्रवचन सप्ताहातलं गुरुदेवाच्या चरणी समर्पित करून माझ्या शब्दांना या ठिकाणी विराम देतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, दत्तात्रय जनार्दन स्वामी एकनाथ महाराज की जय. आजचा दिवस मोठा सुंदर आहे. आज एक तर जागतिक पुस्तक दिन आहे. दुसरं म्हणजे आज एकादशी आहे, कामदा एकादशी. एकादशीचं महत्त्वच ते आहे. एकादशी करा आणि दिवसभर चरा, त्याला नाही म्हणत एकादशी. एका दिशेने चला. कोणची दिशा? अरे आपली दिशा पलटवा म्हणजे दशा पलटेल. उपासनेला दृढ चालवावे, हीच दिशा. कोणची दिशा? उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संताशी सदा नमावे, सत्कर्मयोगे वय घालवावे आणि सर्वामुखी मंगल बोलवावे. उपवास जरूर करा, पण कसा? उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे बसणे. परमेश्वराच्या जवळ बसा. फक्त त्या ठिकाणी तुमचे भगर, उसळ आणि चिप्स आणि तुमच्या उपासाचे आलूबोंडे, उपासाच्या कचोऱ्या, उपासाच्या सांबार वड्या खादाडण्यासाठी नका बसू. राष्ट्रसंतांचं भजन आहे ना, खाण्यापिण्यात मन कसं धसलं रे आणि हरिभजनात का नाही बसलं रे. म्हणून आजचं एकादशी आहे. सर्वांनी रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, ओम श्री गुरुदेवाय नमः त्या ठिकाणी भजन करावं. आणि एवढं बोलून आजच्या या प्रवचनाला या ठिकाणी विराम देतो. जय गुरुदेव. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, दत्तात्रय जनार्दन स्वामी एकनाथ महाराज की जय. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज की जय. वैराग्यमूर्ती गाडगे महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. राजा रामचंद्र भगवान की जय. जगदंबा माता की जय. एकवीरा माता की जय. श्री संत अच्युत महाराज की जय. ग्रंथराज ग्राम गीता की जय. जनता जनार्दन की जय. बोलो भारत माता की जय. धन्यवाद.